नमस्कार. जया टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मस्त कच्च्या कैरीचं लोणचं कसं करायचं ते दाखवणार आहे. हे लोणचं 10 मिनिटात तयार होते आणि ताजं ताजं खायला खूप छान लागते. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. लोणचं करण्यासाठी मी 2 चमचे तिखट घेतलेले, 2 चमचे मीठ घेतलेले, 1 चमचा जिऱ्याची पूड घेतलेली, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, 2 चमचे गूळ घेतलेला आहे बारीक करून, मोहरीची पूड घेतली 4 चमचे आणि मेथ्या 2 चमचे घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे हळद घेतलेली आहे. फोडणीसाठी जिरे आणि मोहरी घेतलेली आहे. फोडणीसाठी 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हिंग घेतलाय. आंबे मी स्वच्छ धुतलेले आहेत. आंब्याला चीक असते म्हणून स्वच्छ धुवून घेतले. तर आता ह्या आंब्याच्या मी बारीक फोडी करून घेते. लोणचं करण्यासाठी मी 1 चमचा मिरे घेतलेले आहेत आणि 4-5 लवंगा घेतलेल्या आहेत. 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. आता फोडणी करण्यासाठी मी एका कढईत 1 वाटी तेल टाकलेले. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊ. एक चमचा जिरे टाकून घेऊ. आता 1 चमचा मिरे टाकून घेते. आता आपण ह्याच्यात 4-5 लवंगा टाकू. आता आपण ह्याच्यात मेथ्या टाकून घेऊ. फोडणी आता 5 मिनिटं आपण थंड होऊ देऊ. मी बारीक कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता ह्या फोडीमध्ये आपण साहित्य टाकून घेऊ. तर ह्याच्यात आपण 2 चमचे मीठ टाकून घेऊ. आता आपण 1 चमचा हळद टाकून घेऊ. 2 चमचे तिखट टाकून घेऊ. लोणचं करण्यासाठी मी काश्मीरी तिखट वापरलेले, तुम्ही कोणतेही वापरू शकता. 1 चमचा जिऱ्याची पूड टाकून घेऊ. 1 चमचा बडीशेपची पूड मी बारीक करून घेतलेली. अर्धी वाटी मोहरीची पूड घेतलेली मी बारीक करून. मोहरीची पूड टाकून घेतली. आता आपण गूळ टाकू. चवीसाठी आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. चवीला आपण अर्धा चमचा हिंग टाकून घेऊ. आता हे आपण मिक्स करून घेऊ छान. हे लोणचं फ्रीजमध्ये 8 दिवस छान राहते. आपली आता फोडणी थंड झालेली. आपण आता लोणच्यात फोडणी टाकून घेऊ. आता आपण हे लोणच्यामध्ये फोडणी छान कालवून घेऊ. हे लोणचं आपल्याला ताजं ताजं नाश्त्यासोबत जेवताना खायला खूप छान लागते. हे लोणचं आता 1 दिवस मुरल्यावर खायला खूप छान लागते. लोणचं आपलं खूप छान झालं. आत्ताच इतकी छान चव आली. खूपच मस्त झाले लोणचं. हे लोणचं आता आपण एका स्वच्छ भरणीत भरून ठेवू. लोणचं भरण्यासाठी काचेची किंवा प्लॅस्टिकची दोन्हीपैकी कोणती भरणी चालते. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.